पार्टी करायला मित्रांनो असलं लोकेशन ओळखलेलं की नाही, लोकेशन बघूनच आमचं निम्म पोट भरलेलं आधीच. आणि अशातच एवढ्या रात्रीचं येताना ऍक्सिडेंट बघायला मिळाला. तर विषय असा झाला की नाही, आपल्याला रांगोळीला एका मित्रानं पार्टीसाठी बोललेला. दिवसभरात सगळी घरातली कामावरून आई साहेबांचा आशीर्वाद देऊन घरातनं बाहेर पडलो बघा. घरला लवकर परत यायचं होतो म्हणताना उजेडा बरोबरच बाहेर पडलो होतो. त्यात चिकन खायला मिळणार म्हटलं आपण आणि जरा डबल खुशो. जाता जाता डे म्हटलं आज काय पैसे नाहीत बाबा, परत कवा तर येतो. घरातनं बाहेर पडताना तर उजेड होता. नदीवर येतपर्यंत पाक अंधार झालता बघा. नदीचा पूल पास करून पुढे आलो तर ट्रॅक्टरवाली मॅरेथॉन मधला हटवा गेलो टाकून कशी तराड चाललेला बघा. ह्यांना जाऊ दे सोडा. ह्यो नजारा बघा, डोळ्यांचं पारणं फिरणारा कसला खतरनाक दिसाला. नजारा असला खतरनाक होता की नाही, बघता बघता कधी रांगोळी तालुका आलंच नाही. आल्या आल्या अतुल्लाच्या गाड्यावर 65 रुपयाला दणका दिला स्टार्टर म्हणून आणि चालू झाला आपला अचानक भयानक प्रवास. रस्ता बघून जेवायच्या आधीच आम्हाला डेकर यायची बघा. मागे बी कोण नव्हतं आमच्या आणि पुढे बी कोण. बघता बघता आम्ही एकदाच फार्म हाऊसवर पोहोचलो आणि लोकेशन बघून रावल्याला म्हणलं आपल्या डोक्यावरली 4 आहेत ती बी आज राहत नाही वाटतं. पण भावानं आपल्यासाठी काय काय असं ना चार्जिंगच्या बलाची जुळणा करून लाईट लावला बघा. आणि आम्हाला गडबड होती म्हणताना सगळ्यात आधी जेवाय बसवली. लोकेशन म्हटलं कसले असू तिकडे रस्सा वाढल्याशिवाय म्हटलं आपलं पाड भरत नाही. मटण असले का पण इकडे तिकडे कुठं लक्ष देत बसत नाही, नुसता जेवणावर फोकस बघा. मटण तर असलं भारी झालेलं की नाही, खव्याचे बर्फे खाल्ल्या का दिलं तर मटणावर ताव. कारण का असेल तर पहिलवान उशिलो पाड भरून जेवून झालं. अतुल्लाला म्हटलं पुढल्या वेळेला असलं काही लोकेशन काढू नका. आणि असल्या भयानक रस्त्यांना वाट काढत आम्ही 2 जण परत चाललेलो. आणि आपल्या मागं पण कोण नव्हतं आणि पुढे बी कोण नव्हतं बघा. मित्रांनो उसाचं ट्रॅक्टरचं सीझन चालू आहे त्यामुळे गाड्या तेवढ्या हळू मारत जावा. कारण आपल्या घरात पण कोणतरी वाट बघत असते, लक्षात असून दे.